तर माता भगिनींनो, अनेक अटी शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत, पण एक अट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती? ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल, जिच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, आम्ही त्याच महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल. म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे. बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाउंट, ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं. त्या आम्हाला सुरुवातीला विचारायच्या की ताई, आमचं जॉईंट अकाउंट आहे, काय फरक पडतो, तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा. आम्ही म्हटलं नाही. मुख्यमंत्री मोदयांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या, सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे. अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल, संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक बँकेमधनं तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील. संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय? किती भरोसा आहे बघा. म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे. माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे.